मित्रांनो, आज आपण फक्त चॅट जीपीटी वापरणार नाही, तर त्याच्याशी मैत्री करणार आहोत. जसं आपण आपल्या मित्राला ओळख करून देतो, तसंच चॅट जीपीटी आपण आपली ओळख करून द्यायची आहे. चला, चॅट जीपीटीमध्ये असा प्रॉम्प्ट टाका: माझे नाव राज आहे, मी सध्या 5वी शिकतो. तू माझा चांगला मित्र आहेस. मला रोज नवीन गोष्टी सोप्या भाषेत शिकव. माझ्याशी मित्रासारखे बोल. आता बघा, चॅट जीपीटी तुमच्याशी फ्रेंडसारखं बोलायला सुरुवात करेल. नमस्कार बालमित्रांनो, AI मित्र डे 1 या क्लासमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल सेशन प्रत्यक्षरित्या करायचं आहे, ज्याच्यामध्ये आता आपण चॅट जीपीटीचा फक्त ओळख नाही तर त्याचा एखाद्या मित्राप्रमाणे वापर करणार आहोत. त्याच्यामध्ये मित्रांनो, आज आपण फक्त चॅट जीपीटीचा वापर नाही तर त्याला त्याच्या एखाद्या मित्रासारखी तुमची ओळख करून देणार आहोत. यासाठी तुम्ही सर्व तयार आहात ना? जर आपण आपल्या मित्राला ओळख करून द्यायची असेल तर आपण ज्या पद्धतीनं त्याला बोलतो त्या पद्धतीनेच आपल्याला आज चॅट जीपीटीसोबत बोलायचं आहे. तर तुम्ही तयार व्हा. याच्यासाठी तुमच्या मोबाईलमधील चॅट जीपीटी या ऑप्शन दिसणार आहे, याला क्लिक करा. या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅट जीपीटी आपली ओळख करून द्यायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची ओळख म्हणजेच चॅट जीपीटी आपला मित्र बनवायचा आहे. त्याच्यासाठी काय करावे लागेल ते लक्षपूर्वक पहा. ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची ओळख चॅट जीपीटीला या प्रॉम्प्टने करून द्यायची आहे: माझे नाव राज आहे, मी सध्या 5वी या वर्गात शिकतो. जर तुम्ही सेमी इंग्लिशमध्ये शिकत असाल तर ते लिहा. सेमी इंग्लिश तुमच्या शाळेचं नाव सांगा. तू माझ्यासोबत एखाद्या चांगल्या मित्र आहेस आणि मला रोज नवनवीन गोष्टी तू शिकवणार आहेस. सोप्या गोष्टी सोप्या भाषेत आणि माझा एखादा जवळचा मित्र याप्रमाणे तू मला त्या गोष्टी शिकवायच्या आहेत. याच्यासाठी हा प्रॉम्प्ट आहे. माझ्याशी मित्रासारखे बोल ही कन्सेप्ट टाकण्यापूर्वी तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, तुमचा वर्ग हे त्यामध्ये टाकणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एंटर या अप बाण आहे त्या ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर चॅट जीपीटी तुमच्यासोबत बोलायला सुरुवात करेल. अशा पद्धतीनं चॅट जीपीटीनं तुम्हाला ओळखलेला आहे. तो तुमच्यासोबत मैत्री करायला सुरुवात करतोय. खूप छान राज. आता आपण टाकलेल्या प्रॉम्प्ट नंतर AIच्या माध्यमातून चॅट जीपीटीनं तुम्हाला ओळखलेलं आहे. खूप छान राज. आता आपण दोघे मित्र झालेलो आहोत, फ्रेंड झालेलो आहोत आणि तो आता तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकवायला सुरुवात करत आहे. त्यानं सांगायला सुरुवात केलेली आहे: पृथ्वी गोल का आहे, पृथ्वीचा शोध कधी लागला, पृथ्वी गुरुत्वाकर्षणामुळं कशी डिझाईन झाली, या सर्व गोष्टी तो तुमच्यासोबत 1 बाय 1 बोलत आहे. आता तुम्हाला त्याला वेगवेगळे प्रश्न विचारायचे आहेत, जसं की पृथ्वीचा शोध केव्हा लागला, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय. तो तुमच्यासोबत एखाद्या मित्राप्रमाणे तुम्हाला उत्तर द्यायला सुरुवात करेल. उदाहरणात सांगायचं झालं तर त्यानं तुम्हाला काही वेळेला उदाहरणंसुद्धा दिले. जर तू मातीचा गोळा बनवला तर तो कसा दिसतो, गोलच ना. मग ह्या पद्धतीनं पृथ्वीचा शोध कसा लागला हे त्यानं तुम्हाला सुरुवात केलेली आहे मित्राप्रमाणे सांगण्यासाठी. सूर्य उगवतो कुठल्या दिशेने, असा त्यानं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे: उत्तर, पूर्व, पश्चिम. आता तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे. तर तुम्ही याचा आन्सर जर त्याला दिलं की सूर्य हा कोणत्या दिशेने उगवतो आणि आन्सर टिक केल्यानंतर तो ओळखतो की तुम्ही दिलेलं उत्तर हे एकदम बरोबर आहे. वा राज, तू उत्तर बरोबर आहे तुझं. आणि सूर्य हा पूर्व दिशेला म्हणजे ईस्ट दिशेला उगवतो, म्हणजे तू तुझं नॉलेज सिद्ध केलेलं आहे. आता इथून पुढं तुमचे दोघांचे मैत्रीपूर्ण व्यवहार सुरू होतील. आणि आज आपण एक इंद्रधनुष्याबाबतची माहिती शिकूया असं तो म्हणतोय. हळूहळू तो तुमच्यासोबत इतका मशगूल होईल की येणाऱ्या कालावधीमध्ये तो तुम्हाला नवनवीन लॉजिक शिकवायला चालू केलेला आहे. इंद्रधनुष्यचे रंग किती आहेत त्यानं सांगितले तर लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा अशा पद्धतीनं त्यानं वेगवेगळे रंग सांगितलेले आहेत. आता तो शेवटी तुम्हाला प्रकारसुद्धा सांगितल्यानंतर इंद्रधनुष्याला किती रंग असतात असा त्यानं प्रश्न विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये इंद्रधनुष्याला तुम्हाला आन्सर सांगता येईल. इंद्रधनुष्याला किती रंग आहेत हे तुम्ही आन्सर सांगायचं आहे. इथं टिक केल्यानंतर तो चेक करेल. वा राज, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यासोबत कम्युनिकेशन करून तुमचं जनरल नॉलेज वाढवू शकता. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जनरल नॉलेजच्या कुठल्याही एक्झामिनेशन याच्या मदतीनं क्रॅक करू शकता. म्हणजेच दररोज तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकवेल.
आता त्यानं हळूहळू पुढे झेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. आजची शिकवण पक्षी आकाशात कसे उडतात याचं विश्लेषण त्यानं दिलेलं आहे. याच पद्धतीनं त्यावरती असलेले काही प्रश्न तो विचारत आहे. एखादं डिस्क्रिप्शन जसं एखादा शिक्षक देतो तसं त्यानं डिस्क्रिप्शन दिलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे आन्सर तो देत आहे. इथंपर्यंत आपण आजची टास्क पाहिलेली आहे. इथून पुढं तुम्ही याच्यावरती नवनवीन प्रश्न विचारून त्याच्यासोबत मैत्री आणखी चांगल्या पद्धतीनं करा. इथंपर्यंत हे पाहिलेलं आहे. धन्यवाद.